चौकात उत्साहात साजरी करण्यात आली श्रीकृष्ण जन्माष्टमी। धुळे शहरातील नेहरू नगर शनी मंदिराजवळ पाठीराखा बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पैलवान सागर कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुमधडाक्यात श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यात आली। यावेळी विविध मान्यवरांनी नेहरू नगर शनी मंदिराजवळ साजरी झालेल्या दहीहंडीला हजेरी लावली। यावेळी भव्य दिव्य नियोजन पैलवान सागर कांबळे यांच्या माध्यमातून करण्यात आले होते, त्यामुळे शहरातील अनेक नागरिकांनी या ठिकाणी भेटी दिल्यात। यावेळी धुळे शहरातील नेहरू नगर शनी मंदिराजवळ सालाबद्धाप्रमाणे याही वर्षी दहीहंडीच्या उत्साहाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे। दरम्यान पाठीराखा बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पैलवान सागर कांबळे यांनी आयोजित केलेल्या गोपाळ काल्याचा आनंद घेत डीजेच्या तालावर फिरकलेत। दरम्यान पैलवान सागर कांबळे यांनी त्यांच्या हाताने दहीहंडी फोडण्यात आले। यावेळी सदर कार्यक्रमाला पाठीराखा बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पैलवान सागर कांबळे, सुधीर बडगुजर, अमित भोसले, अनिल लोणारी, बापू पाटील, आबा मराठे, नितीन महाले, भाटू मराठे, सोनू चौधरी, छोटू माळी, अमोल चौधरी, किरण चौधरी, लखन लोणारी, अजय कांबळे, राज भांबरे तसेच नेहरू नगर नागरिक मित्रमंडळ, म्युनिसिपल कॉलनी, संभाजी विजय व्यायामशाळा, गुरुदत्त मित्रमंडळ, मारुती मित्रमंडळ, आनंद मित्रमंडळ, नवजीवन विजय व्यायामशाळा, एसबीके गट आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले। जन्माष्टमीच्या खूप शुभेच्छा। सागर भाऊच्या काळामध्ये ते वैद्यकीय असेल किंवा सामाजिक असेल ते नेहमीच वाखाणण्याजोगे असते आणि नेहमीच त्यांच्या प्रमाणावरती घवघवीत असतात, म्हणून त्यांना त्यांच्या प्रत्येक सर्वच वाटचालीकरता शुभेच्छा। धन्यवाद। आणि आज दहीहंडीचा पर्व आहे, मोठ्या संख्येने तरुणाई या ठिकाणी दिसते आणि खऱ्या अर्थाने सागर तोच असतो ज्याच्यामध्ये सगळ्यांना सामावून घेतात ही क्षमता या सागरला याच्या भावी वाटचालीकरता मी शुभेच्छा सदिच्छा देतो। त्याचे वडील आम्ही कायम सोबत काम केलेलं आहे शिवसेनेमध्ये, आता तो कोणताही होता आणि कुठेही होता, सदैव माझा आशीर्वाद त्याच्या पाठीची। जेव्हाही त्यांनी हात मारले साम दाम दंड भेटपूर्ण ताकदीची त्याच्या पाठीची एवढ्या लोकांना ताकद। जय हिंद, जय महाराष्ट्र। सागर कांबळे सालाबद्धाप्रमाणे नगर येथे धुळे शहरात सगळ्यात मोठी दहीहंडी आम्ही साजरा करतो आणि आमच्या दहीहंडीचं वैशिष्ट्य असं आहे की ते सगळ्यात जास्त महिलांचा सहभाग असतो। महिलांसाठी आणि इथल्या नागरिकांसाठी आम्ही हा कार्यक्रम करतो। आमचं हे 4-5 वर्ष आहे आणि इथे दरवर्षी आम्ही असे सांस्कृतिक कार्यक्रम सगळ्या जमलेल्या लोकांना तमाम माता भगिनींना माझ्याकडे धन्यवाद। तुम्ही आमच्या कार्यक्रमाला सहभाग आणि असेच सांस्कृतिक धार्मिक आणि सगळे संकल्प नवरात्राव गणपती असून कुठल्या प्रकारचे व्यसन आम्ही संदेश देण्यासाठी असा कार्यक्रम करतो।